संघर्ष क्रीडा मंडळ बागणेवाडी संघाचा कर्णधार या कर्णधार चला कर्णधार या ठिकाणी कुणालला या 100 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाते वरती चला वरती पारितोषिक या ठिकाणी वितरण होते टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण हा सुद्धा एक प्लेयर संघर्ष क्रीडा संघ या प्लेयर वरती नजरा ठेवू नये कारण नक्कीच हा प्लेयर विनंती करतो की आपण आता होणारा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे नाणेफेक झाल्या लगेच आपला निर्णय सांगायचा त्यामुळे आधीच रेडी होऊन यायचं आहे प्लीज कळवमजी पाटील शैलेशजी बागणे आपण नाणेफेकीचा कॉल द्या त्यांना प्लीज पहिली लढत आपण पाहतोय सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ वर्सेस राजवेल रायडर्स कुणबीवाडी यांच्यामध्ये चालू असलेला आपण सामना पाहतोय प्रथम नाणेफेक जिंकून आमंत्रित केलं होतं राजवेल रायडर्स कुणबी बॅटिंग साठी आणि एकंदरीत 3 षटकामध्ये धावा केल्यात 38 जिंकणारे 39 धावांचं लक्ष ठेवले 18 चेंडू 39 धावांचं समीकरण असेल आणि फलंदाजीसाठी पहिला फलंदाज पहिली सलामीची जोडी कल्पेश आणि सचिन या ठिकाणी नाणेफेक विन झालाय कोण काय घेतलंय संघर्ष निर्णय लगेच सांगायचा आपला बॅटिंग फर्स्ट त्या ठिकाणी संघर्ष क्रीडा संघ भागनेवाडी नाणेफेक जिंकल्या आणि प्रथम बॅटिंग करण्याचा माणूस आहे आमंत्रित केले बाप्पा इलेव्हन कोळबांद्रे गोलंदाजीसाठी हा सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्या 11 पहिले लाईनअप करून घ्यायचं प्लीज चला सामन्याकडे आपण वळू सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ वर्सेस राजवेल रायडर्स यांच्यामध्ये चालू असलेली ही पहिली लढत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज राजवेल रायडर्स संघाकडून प्रशांत स्ट्राइकला कल्पेश आणि नॉन स्ट्राइकला सचिन ही सलामीची जोडी एकंदर 39 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय प्रशांत पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका ऑफ साइडला हलक्या त्याने पंच केला वैभव वागणे या ठिकाणी मला बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे ऍक्शन सांगतात आमच्या गावात एक प्लेअर होऊन गेला गोलंदाजाची ऍक्शन सेम त्याच गोलंदाजासारखी आहे रवी बालगुडे सुंदर चेंडू आता मात्र बॅट कडा घेते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे रनआउटचा खतरा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा एक धाव संख्या मात्र कंप्लीट केली पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या अफलातून फलंदाजी म्हणजे तिकडे आपल्या याच्यातून होऊन गेला क्रिकेट मधून होऊन गेला म्हणजे गेला नाहीये पुन्हा एकदा प्रशांत आणि सामना करेल कल्पेश सुंदर चेंडू आता मात्र हलक्यातून ड्राइव्ह केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि येतोय खणखणीत चौकार 40 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल एकंदर धावसंख्या पोहोचते 6 धावांवरती अफलातून फलंदाजी कल्पेश यांची आपण पाहतो जेव्हा सुंदरशी फलंदाजी केली आहे तेव्हा मात्र संघाला नक्कीच विजयापासून रोखू शकला नाही असा कल्पेश आता पाहिलं होतं डिपेंड वेटला क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत सुंदरशी कामगिरी केली होती पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केला होता पण तिसऱ्या चेंडूवरती मात्र थोडासा हॅवी झाला 4 धावा आपल्या खात्यात प्राप्त केल्या पुढील चेंडूचा पुन्हा एकदा सामना करेल मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धावा मात्र नक्कीच कंप्लीट मित्रांनो या मैदानात आहे ना थोडंसं स्क्वेअर लेगची बाउंड्री
बॅट्समॅनला थोडीशी भुरळ पाडत असते. तर पाहिलं तर ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा बॅट्समॅनचा माणूस असतो, त्यामध्ये थोडासा व्यत्यय तो बॅट्समॅनला निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहिला गेला तर सुंदरसा चेंडू होता प्रशांत यांचा लेग साईडला खेळण्याचा माणूस, परंतु लेग बायच्या रूपाने एक धावा नक्कीच कंप्लीट केली. अजय चव्हाण कुठे असतील माईकडे संपर्क करा प्लीज. अजय चव्हाण. सुंदर चेंडू रडार मध्ये आला सचिन यांच्या. पाहिला गेला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय वन बम सीमारेषे पार येतोय. सचिन ब्रँडेड खटखटीत चौकार. पहिलं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धावसंख्या पोहोचते 11 धावा. बनवायच्या 39 धावा टोटल. 39 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीवरती. सुंदरशी रणनीती सचिन आणि कल्पेश यांची आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शेष असेल. पाहूया काय रणनीती असेल. सद्गुरू क्रिकेट दाबेळ वर्सेस राजवेल रायडर्स कुणबीवाडी यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. आता मात्र पुढे येऊन दिशा दिकवली. चेंडू चाललाय पुन्हा एकदा वन बम सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार. सचिन यांच्या बॅट मधून अफलातून फलंदाजी बॅक टू बॅक 2 चौकार म्हणून आपले इरादे स्पष्ट केले. एकंदरीत धावसंख्या मजल मारली आहे. धावसंख्या पोहोचतीये 15 धावांवरती. अफलातून फलंदाजी म्हणावी लागेल. 15 धावा खर्च केल्या पहिल्या 6 चेंडूवरती, म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्ती. एकंदरीत 6 चेंडू 15 धावा खर्च केल्या. त्यातील सुंदरशी रणनीती सचिन यांच्या बॅटमधून आपण पाहिलं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा संधीचं सोडणं केलं. वरवर 2 षटकार लागवले. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले आणि धावसंख्येची मजल मारली. एकंदरीत धावसंख्या आपण विनंती करतो की एवढा वेळ नका घेऊ प्लीज. फास्ट थोडंसं घ्यायचंय. लगेचच निर्णय घ्या पटापट, कारण आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे. पहिला सामना थोडासा आपण लेट आहोत. 9 वाजले. 8चा सामना होता. गोलंदाजच्या मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. एक छोट्या हाईटचा खिलाडी
पाहूया पंचांवरती दबाव. चला या ठिकाणी अपील करावी मित्रांनो. दोन ठिकाणी अपील केली जाते, एक न्यायालयात आणि क्रिकेटच्या मैदानात. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांना जर हेल्प लागली तर नक्कीच थोडीशी हेल्प घेऊ शकता तुम्ही. इथे प्लेयर रिव्ह्यू नसणार आहे, पंच रिव्ह्यू असेल. पाहूया पंच काय सांगतायत. रिव्ह्यू मागतायत प्लीज पंच. थोडस चेक केलं जाईल. चेक करतोय. पंच रिव्ह्यू आहे, प्लेयर रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये. बाकीच्या तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. हॅलो, बाकी सगळे मागे या. इथे कोणीच थांबायचं नाहीये. रिव्ह्यू सिस्टमच्या इथे नको, कोणी नको प्लीज मागे या. कारण पंचांना सुद्धा खूप अनुभव आहे. कारण पाहायला गेला तर डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पंचगिरी करत असतात आणि जे टिंगणकर. स्टंपला नाही लागला चेंडू, त्यामुळे पंचांचा डिसिजन हा योग्यच होता आणि योग्यच असेल. क्रिकेट आहे मित्रांनो, अपील करावी. कारण अपील आपल्या मनासारखी असली पाहिजे. पाहूया ते पंचाने अपील फेटाळली. थोडासा रिव्ह्यू घेतला होता. आता मात्र जोखीम उठवावी लागेल. पाहायला गेलं तर 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या आतापर्यंत 19. सुंदर चेंडू. पाहूया काय सांगतायत. रनआउटचा खतरा होऊ शकतो. नक्कीच पाहिलं होतं तर खूप स्लो मला वाटते पोहोचला. पंचांचा इशारा काय येतोय. मनोज आउट आहे. नक्कीच नवीन बॅट्समन येईल. चला फास्ट थोडं घ्या. सचिनला मात्र परतावं लागेल आत्महत्या करून. म्हणजे रनआउटच्या रूपाने एक गडी कारत नवीन प्रतीक येईल बॅटिंग साठी. एकंदरीत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपत झालाय. धावसंख्या मजल लागली 19 धावांपर्यंत. 39 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच 7 चेंडू आणि सात चेंडू आणि 20 धावांची गरज. जर का 3 षटकार या षटकामध्ये लगावले तर नक्कीच सामन्याचं काय पलट होऊ शकतं. 7 चेंडू 20 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. वीरेंद्र जो ओपनिंग लागला होता तो आता गोलंदाजी वरती. सुंदर चेंडू या पंच काय सांगतायत. सो बॅट्समॅन थोडासा दाद मागतोय वाईड साठी. सुंदर चेंडू, पहिला चेंडू निर्धाव ठेवला. आता 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. आम्हाला या ठिकाणी मैदान उपस्थित करून दिलं असे सन्माननीय
भगवानजी पाटील त्यांचे बंधू काळूरामजी पाटील यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभार। आता मात्र पाठवून दिला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्रखंडित सुंदरसा संपर्क या ठिकाणी कल्पेशची खेळी मात्र संपुष्टात आली। पाहिला गेला तर धावांचं डोंगर खूप लांब राहिलं। आता 4 चेंडू आणि 20 धावांची गरज। सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ आणि राजोड रायडर्स कुणबीवाडी यांच्यामध्ये चालू असलेली पहिली लढत 39 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ संघासमोर धावांचा पाठलाग करताना थोडासा बॅकफूट वरती आलाय संघ सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ। पाहिला गेला तर 4 चेंडू आणि 20 धावांची गरज अजूनपर्यंत आहे। पहिले 2 चेंडू मात्र गोलंदाजाच्या नावावरती राहिलं। पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मात्र कल्पेश यांची मोठी विकेट डीप मध्ये। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठलीही चूक केली नाही। सुंदरसं विकेटचं पतन, सुंदरसा झेल टिपला, परतावं लागले कल्पेशला माघारी। याच्या नंतरचा होणारा सामना संघर्ष क्रिकेट मंडळ बागनेवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे बेजवाडी। प्रथम नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा माणूस संघर्ष क्रीडा संघ बागनेवाडी यांचा। सुंदर चेंडू आल्या आल्या पहिल्या चेंडूत मोठा प्रहार केला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल निसटला, चेंडू चाललाय सरळ सीमारेष पार, वन बम सीमारेष पार, येतोय चौकार डीजे। बॅटिंग मध्ये एक सुंदरसा सितारा प्रशांत। सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, 1 धावा कंप्लीट केली, 2 धावा सुद्धा कंप्लीट। काही सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्या ठिकाणी। विजय दादा मात्र एसटीच्या मागून बोंबलत आहेत, कारण सामन्याचं गणितच सांगून जात आहे का सामना जिंकायचा, चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुरक्षण कोरायचं आहे। मित्रांनो, राजवेड रायडर्स संघाबद्दल मी सांगेन, जेव्हा जेव्हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय परंतु फायनल जिंकता आली नाहीये। पण या वर्षामध्ये 3 ते 4 वेळा संघ उपविजेता ठरलाय। बॅटनी कडा घेतली पुन्हा एकदा, परंतु इथे रनआउटचा खतरा आणि विजय दादांचा अचूक नियम, अचूक टप्पा टिपला, बॅट्समनला परतावा लागेल बॅक टू प्रवेलन। रनआउटच्या रूपाने सद्गुरू संघाला पुन्हा एकदा झटका। ज्याच्या नंतरचा होणारा सामना असेल संघर्ष क्रीडा मंडळ बागनेवाडी बाप्पा 11 कोळबांद्रे। प्रणेश याने सुंदरसा टोला, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे। आता मात्र कुठलीही चूक नाही, परतावं लागेल प्रणेशला माघार। या ठिकाणी 3 षटकांची सामना एकंदरीत सुंदरशी रणनीती आखली। पहिल्यांदा बॅटिंग करताना 39 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडस बॅकफूट वरती संघ राहिला सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ। आणि या ठिकाणी राजवेल रायडर्सने एका हाताने सामना मात्र जिंकलाय। चला बाप्पा 11 कोळबांद्रे संघाला विनंती असेल, एका बाजूने आपण आतमध्ये चला। बाप्पा 11 कोळबांद्रे, बाप्पा 11 रेडी राहायचंय मित्रांनो, रेडी राहायचंय। मागासपासून टीम मीटिंग केली, आता मात्र रेडी राहायचंय। चला चला लगेच चला, 11 प्लेयर चला आतमध्ये चला, एका बाजूने आतमध्ये चला लगेचच। ही स्पर्धा आहे बाप्पा 11 कोळबांद्रे, चला आतमध्ये चला 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 लगेचच चला, रेडीच राहायचंय आपण। आपले अंतिम 11 तयारच ठेवायचे। याच्यानंतर ओम बेलेश्वर करंजाळे आणि काळकाई कृपा वाकवली, ओम बेलेश्वर करंजाळे काळकाई कृपा वाकवली हा सामना होईल। या सामन्याच्या नंतर लगेच आपण दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय।
ओम बेलेश्वर करंजाई वर्सेस काळकाई कृपा वाकवली संघ. सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळला या ठिकाणी येतोची सन्मान दिला जाईल. मी विनंती करतो की आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचं प्लीज. अजय चव्हाण चला लगेच या इकडे माईकडे या. सन्माननीय नवनाथजी पाटील साहेब आपल्या विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हा. आपला यथोचित या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे काळूरामजी पाटील साहेब आपल्या सुद्धा विनंती असेल की आपला यथोचित या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपल्या विनंती असेल की मांडव कक्षामध्ये यायचं प्लीज. या ठिकाणी दोन प्रकारे लॉट आहेत. एका बाजूला वाईटवाडी संघ आणि एका बाजूला गावटूगाव संघ. जर का प्लेअर जर कोणता आढळला गावातला प्लेअर वाडीमध्ये तो संघ बाद केला जाईल नियमाप्रमाणे. तर कृपया वाईटवाडीमध्ये वाडीतलाच प्लेअर खेळवायचा आहे. आणि या ठिकाणी समोर असं समजू नका की आपण दापोली तालुक्यात खेळतो, बरीचशी ओळख असते. जर का प्लेअर बाहेरचा निघाला वाडीच्या बाहेरचा तर संघ बाद केला जाईल. नंतर तुम्ही समजू नका जरी का जिंकलेला संघ असेल तरीही हा नियम आहे. जर का तुम्ही पहिली फेरी पार करून आला असाल आणि जर का तरीही प्लेअर बाहेरचा निघाला तर तो संघ आपण बाद केला जातो आणि समोरच्या संघाला त्या ठिकाणी खेळवलं जातं. याची नोंद घ्यायची. आपल्या कमिटीचा नियम आहे. त्याच्यामुळे वाईटवाडी संघामध्ये वाडीतलाच प्लेअर खेळवायचा आहे. संघर्ष क्रीडा मंडळ बागनेवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे यांच्यामध्ये चालू असलेली आपण लढत पाहतोय. नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा मानस संघर्ष क्रिकेट संघ पांगरी यांचा आणि आमंत्रित केलं बाप्पा 11 कोळबांद्रे संघाला गोलंदाजीसाठी. सन्माननीय काळूरामजी पाटील यांचा यथोचित सन्मान केला तर मी गोविंदजी शेगवण यांना विनंती करतो की आपण काळूरामजी पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. दर्शन मेंगडे विनंती असेल की आपण माईकडे संपर्क करा. राजवेल रायडर्सचे सन्माननीय दर्शनजी मेंगडे आपल्या विनंती करतो की आपण माईकडे संपर्क करा प्लीज लगेचच. चला गोलंदाजच्या मार्कवर पहिला गोलंदाज ऋतिकेश आणि स्ट्राईकला असेल राकेश. सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवरती पंच केला ऑफ साइडला. दोन प्लेयर चेंडू खाली. एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. राकेश आणि प्रदीप ही सलामीची जोडी मैदानात. संघर्ष क्रीडा संघ पांगारी प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा मानस आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. 2 धावा आपल्या खात्यामध्ये नक्कीच प्राप्त केल्या. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज ऋतिकेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सुद्धा पाहिलं होतं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे, परंतु काय सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकाच रूपात पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राकेश यांची. मित्रांनो क्रिकेटला वन डे टूडी क्रिकेटमध्ये वन डे टूडीला तेवढंच महत्व असतं जेवढं तुमच्या षटकार चौकाराला असतं. पाहिलं गेलं तर लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. धावबाद नक्कीच या ठिकाणी झेलबाद नक्कीच झाला असता. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सुंदर चेंडू पंच सांगतात. पाहूया सामन्यातील
वाईड चा इशारा. वाईड चेहरा आव्हान देत असून नक्कीच भर घालेल. एक धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. सद्गुरू दाबिड क्रिकेट संघ आपल्या विनंती आहे की आपल्या हेतूची सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपला सन्मान स्वीकारायचा प्लीज. सद्गुरू दाबिड. ओम बेलेश्वर करंजाळी आणि काळकार कृपा वाकवली. सुंदर चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु चेंडूचा चांगला संपर्क. एक चं रूपांतर दोन मध्ये केलं. तिसरी धावा घेतील का? आणि तिसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला गेला तर राकेशने आधीच क्रीज सोडली होती. सांगितलं होतं प्रदीपला की नॉन स्ट्राइक एंडला जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत आपली 3 धावा मात्र नक्कीच कंप्लीट करूया. सुंदर रनिंग. 3 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. 3 धावसंख्या मात्र उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 8 धावा. त्या ठिकाणी अजिंक्यताराचे सन्माननीय उपाध्यक्ष मनोजी चव्हाण आमच्याबरोबर जोडले आहेत. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. सुंदर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडचा चेंडू. तो निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. प्रदीप यांची वैयक्तिक खेळी जर पाहिली तर मागच्या टुर्नामेंटमध्ये कळवा पटणी मैदान गाजवलंय. परंतु मला वाटते दिवा मैदानात तेवढासा लग साथ देत नाहीये. पाहिला गेला तर निर्धाव चेंडू आला. पहिला चेंडू डॉट टाकला प्रदीप यांना. कैलासवासी योगेश वागणे यांची नक्कीच आपण आठवण करू. सुंदर चेंडू पाहूया. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू ठेवला. लागलं समजलं. चेंडू पुन्हा एकदा विसावला. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. एकंदरीत धावसंख्या थोडीशी विसावली. स्थिर पहिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा. मात्र बॅट विकेट घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदरसं झेलचं पतन आणि प्रदीप यांची खेळी मात्र संपुष्टात. संघर्ष संघाला लागलेला पहिला झटका प्रदीप यांच्या रूपाने. संधी असेल डीजे प्लीज. क्रिकेट संघाला सन्मान देऊन येतोची सन्मान करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये सुंदरशी रणनीती. राकेश यांच्या बॅटमधून चौकार आला होता. परंतु एक चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा गोलंदाजाचं वावा करावं तेवढं कमी. रोखून ठेवलं. 3 चेंडू सलग डॉट टाकले. पहिले 2 चेंडू डॉट टाकले. तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक मोठा गडी तंबूत पाठवला. प्रदीप यांना परतावं लागलं माघारी. सुंदर झेलचं पतन त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. ऑन साइडला लॉंग ऑनला तिथे सुंदर असा झेल टिपला आणि परतावं लागलं माघारी. स्वतः कर्णधार ऋषिकेश आला आणि गोलंदाज मार्कवर सुंदर चेंडू फुल टच चेंडूचा फायदा उचलला. स्क्वेअर लेगला एक दणदणीत चौकार राकेशांच्या बॅटमधून. संधी असेल डीजे प्लीज.
क्रिकेट संघ पांगारी बागनेवाडी यांच्यामध्ये चालू असतील ही लढत वाईटवाडी लॉर्ड्स मध्ये आपण पाहतोय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा एक धावा कंप्लीट केली. थोडीशी संत आणि सावधगिरीने चालू असलेली आपण धावसंख्या पाहतोय. पुढे येऊन हलकासा ड्राईव्ह केला. पाहिला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडस जाड क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव होईल का? रनआउटचा त्या ठिकाणी खतरा होऊ शकतो. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. एकाच रूपांतर 2 मध्ये नव्हे 3 मध्ये केलं. 3 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. ऋषिकेश स्वतः कर्णधार स्ट्राईकला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती. सुंदर चेंडू न समजलेला चेंडू जाऊन विसावला. थोडासा वाईड वर्करचा प्रयास केला. न समजलेला चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आणि एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये. दुसऱ्या षटक प्रगतीवरती असताना 17 धावा. सुंदरशी धावसंख्या उभी करावा लागेल जर का या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम टिकवून ठेवायचं असेल. आता पंच सांगतायत दोन्ही हात समांतर म्हणजेच नक्कीच धावा असेल अवांतर. सामना चालू असताना पंचांबरोबर काही करायचं नाही या प्लीज. पंच जरी ओळखीचे असतील तरी ते सर म्हणूनच असतात मैदानात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा खतरा होऊ शकतो परंतु एक धावा कंप्लीट आणि 2 षटकांची समाप्ती. एकंदरीत 2 षटकांनंतर धावसंख्या होतीये थोडीशी स्थिरावलेली. 19 धावा. शेवटचे 7 चेंडूचे असतील. पाहूया काय रणनीती असेल. 19 धावा. 19 धावफलकावरती. एकंदरीत धावसंख्या 2 षटकांनंतर 19 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती. गोलंदाज मार्कवर नवीन गोलंदाज भरत. स्ट्राईकला पुन्हा एकदा ऋषिकेश. मला वाटतं भरत यांना बऱ्याच मॅचचा अनुभव आहे. जर्सी नंबर 41. क्षेत्ररक्षण मात्र सुंदर सजवलंय. चला टाकून घ्या. एवढा वेळ नका घेऊ भरत प्लीज. आता मात्र पाहिलं होतं स्क्वेअर लेगचा इलाका खाली आहे. पाठवून दिलं पहिल्या चेंडूवरती मोठा गणागती प्रहार. स्क्वेअर लेगला सुंदर असा खणखणीत षटकार डीजे. ऑफ साइडला चेंडू ठेवला कारण लेग साइडच्या चेंडूवरती मोठा प्रहार करून आपले इरादे स्पष्ट केले होते. थोडीशी लेंथ मध्ये बदल केला. ऑफ साइडला हलकासा चेंडू ठेवला न समजला चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर चेंडू आणि तेवढ्याच त्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. इथे मात्र कर्णधाराची खेळी संपुष्टात. संघर्ष संघाला दुसरा झटका ऋषीच्या रूपाने.
तीन चेंडू अजून सुद्धा शेष असतील आणि ज्या बॅट्समननी सुंदरशी बॅटिंग या मैदानात केली होती असा राहुल आपण पाहतोय मैदानात. पाहिला गेला तर अफलातून बॅटिंग राहुल यांनी या मैदानात केले होते. शेवटचे तीन चेंडू शेष असतील आणि फलंदाजीसाठी राहुल आले आले दाखवलं आपले इरादे स्पष्ट केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक संपर्क चांगला आहे चेंडूचा. परतावा लागेल राहुलला. बॅक टू प्रविलियन. सुंदरसा चेंडू आणि सुंदरसा प्रयत्न परंतु प्रयत्नात अपयश. कोणतीही चूक नाही या ठिकाणी क्षेत्ररक्षक करत. बॅट्समन राहुलला मात्र परतावा लागेल माघारी. डीजे गगनाला भिडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. सुंदरसा प्रयत्न करणं. शेवटचे दोन चेंडू असून सुद्धा शेष असतील. नवीन बॅट्समन सुशांत. एक धावा कंप्लीट. दुसरी धावा कंप्लीट. तिसरी धावा होईल का? रनआउटचा त्या ठिकाणी खतरा होऊ शकतो. पाहूया. आणि आता मात्र रनआउटच्या रूपाने परतावा लागेल. पुन्हा एकदा सुशांतला माघारी. नवीन बॅट्समन येईल. पाहूया कोण येतोय. भरत. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 27 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल आणि राकेश साठी मोठी अपॉर्च्युनिटी असेल. पाहूया. मोठी धावसंख्या उभ्या करण्याच्यात कारण 27 धावांपर्यंत मजल मारता आली. पाहिल्या गेल्या तर संघर्ष संघाची गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे. सुशांत आपण त्या ठिकाणी पाहू. सुशांतला गोलंदाजी करताना फुलटॉस चेंडूला सन्मान दिला. सरळ सीमारेषेपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकचं रूपांतर दोन मध्ये केलं. पुन्हा एकदा रनआउटचा खतरा होऊ शकतो. परंतु पाहूया रनआउटच्या रूपाने पंच काय सांगतायत. नॉट आउट आहे आणि षटकाची समाप्ती. एक दोन षटकानंतर धाव संख्या पोहोचतीये 29 धावा. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज म्हणजे सरासरी 10च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. याच्यानंतरचा वाला सामना ओमबेळेश्वर करंजाळी काळकाई कृपा वाकोडी. दोन्ही संघाने शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. लगेच स्थानिफिकेसाठी या. ओमबेळेश्वर करंजाळी काळकाई कृपा वाकोडी संघ. हॅलो हॅलो. या ठिकाणी सन्माननीय दिलीपजी मोरे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय मनोहरजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या ठिकाणी हेतूची सन्मान केला जाईल. मी सन्माननीय शैलेशजी बागणे यांना विनंती करतो की आपण मनोहरजी चव्हाण यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय दिलीपजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा हेतूची सन्मान केला जाईल. मी सन्माननीय शैलेशजी बागणे यांना विनंती करतो की आपण दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. संघर्ष संघाला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. संघर्ष या ठिकाणी नाणेफेकीसाठी ओमबेळेश्वर करंजाळी आई काळकाई कृपा वाकवली संघाचा कर्णधार चला लगेच वरती. ओमबेळेश्वर करंजाळी काळकाई कृपा वाकवली दोन्ही संघाचा कर्णधार चला लगेच वरती. सन्माननीय मोहनजी भागणे यांना विनंती करतो की आता होणाऱ्या
सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. बॅट्समन बाप्पा 11. मित्रांनो ग्रामीण क्रिकेट आहे, इंटरनॅशनल नाही. चला चला बॅट्समन चला, तयार राहायचं यार, आपल्याला सांगायची गरज नाहीये. मित्रांनो आपण दिलेलं महत्वपूर्ण टायमिंग आपल्यासाठी महत्वाचं असतं, कारण आपण स्थलांतरित झालो मुंबईला हे खेळण्यासाठी नव्हे तर आपल्या रोजगारासाठी. त्यातून आपलं मनोरंजन व्हावं, थोडीशी चालना मिळावी, जगण्याला थोडस आनंद यावा, त्यासाठी आपण क्रिकेटच्या टुर्नामेंटचं आयोजन करतो. कारण या ठिकाणी दिलीपजी मोरे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय निलेशजी बागणे यांना विनंती करतो की आपण दिलीपजी मोरे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. लगेचच याच्यानंतर नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. चला फटाफट चला, फटाफट चला, फास्ट चला जर प्लीज. सामना सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज सुशांत, जो नेहमी शांत असतो आणि चेहऱ्यावर मात्र यांच्या हसू असतो असा सुशांत. पाहायला गेलं तर बऱ्याचशा बॅट्समनना तंबूचे रस्ते दाखवले. असा गोलंदाजी मार्कवर एक सुंदरसा गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजीला दार असा सुशांत, आणि स्ट्राईकला असेल दीपेश आणि किशोर. हलक्यात ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी ऋषी होता. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ऋषी यांचं. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी विनंती करतो सन्माननीय मोहनजी बागणे यांना की नाणेफेकीचा कॉल करायचा प्लीज. ओम बेळेश्वर करंजाळी, काळकाई कृपा वाकवली यांच्यामध्ये. टॉस झाला झाला आपला निर्णय सांगायचा आहे लगेचच. धावा किती घेतला पंच? 2 धावा. कोण जिंकला टॉस? काय घेतलंय? ओम बेलेश्वर नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. हा सामना समताचं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला लगेच आपण सामन्याकडे वळू. गोलंदाजी मार्कवर सुशांत, सुंदरसा कमबॅक. पहिला चेंडू सुंदर ठेवला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र आता मात्र सुशांत बॅट खाली चेंडूचा फायदा घेतला. चेंडू चाललाय सरळ डीप मध्ये, सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत. षटकार आहे चौकार आहे सांगायचं प्लीज? षटकार, षटकार. प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांचा लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्यानंही सलाम करावा असा गगनचुंबी षटकार किशोर यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल करतायत, कारण पाहायला गेला तर धावसंख्येचा डोंगर 30 धावांचा मजल मारताना मात्र सुंदर बॅटिंगचा नजारा किशोर पेश करतो आपल्या बॅटमधून. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल आपण त्या ठिकाणी पाहतोय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋषी होता न समजलेला चेंडू, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केली. नक्की झेल झाला असता जर का थोडासा क्षेत्ररक्षक त्या साईडला असता पाहिलं तर. त्या ठिकाणी सुंदरस प्रयत्न केला ऋषी याने, परंतु एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. 2 धावा आपल्या खात्यात नक्कीच प्राप्त केल्या. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 11 धावांवरती. आणि 2 धावा कंप्लीट केल्या पुन्हा एकदा. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. एका बाजूला संघर्ष क्रिकेट संघ पांगारी, बांद्रे आता मात्र ऑफ साइडला उडवून दिलाय. पॉइंटच्या कव्हरच्या डोक्याच्या वरून चाललाय सीमारेषेपर्यंत 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. एकंदरीत पहिल्या 96 धावा खर्च केल्या 17.
अफलातून फलंदाजी आपण पाहतोय सलामीच्या बल्लेबाजांची कुठलीही जोखीम त्या ठिकाणी घेत नाहीयेत. मोठ्या चौकार षटकारांची गरज त्या ठिकाणी त्यांना भासत नाहीये. एक षटकार नक्कीच सुशांतच्या गोलंदाजी वरती आला होता. दुसरा गोलंदाज ऋषिकेश स्ट्राईकला पोचला पुन्हा एकदा. दीपेश किशोर आणि दीपेश ही दोन्ही बंधूंची जोडी मैदानात आपण पाहतोय बाप्पा 11 कोळबांद्रे संघाकडून खेळताना. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश. सुंदर चेंडू स्वतःच्या चेंडूवरती स्वतः जाऊन फील्ड केला. निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला. वाईट वॉर्करचा प्रयास या ठिकाणी पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. कैसा कान मंत्र देताना बॅट्समनला पाहिलं गेलं तर सुंदरसं षटक आतापर्यंत ऋषी यांचं. मात्र सुंदरस बॅट निकाला घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनोज प्रदीप होता आणि प्रदीपने मात्र सुंदरस जल टिपलं. बॅट्समन सलामी आलेला बॅट्समन मात्र दीपेश बॅक टू प्रवेल. सुंदर झेलचं पतन आणि बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट. अफलातून गोलंदाजी ऋषी यांची. संधी असेल डीजे प्लीज. खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षक नव्हता. 30 ऍड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता. त्यामुळे आउटफील्ड खूप फास्ट असल्यामुळे चेंडू सरळ घरंगात गेला. 4 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त झाल्या. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 23 धावांवरती. बॅट निकाला घेतली. आता मात्र कोणतीही चूक नाहीये. प्रदीपने सुंदरसा झेल टिपला आणि विकेटचा पत्त्याने षटकाची समाप्ती. संधी असेल डीजे प्लीज.
आज चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावांची गरज असताना गोलंदाजच्या मार्कवर 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. बाप्पा 11 कोळबांद्रे या संघाला 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना गोलंदाजच्या मार्कवर येतोय राकेश. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. पाहिलं गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे भरत, त्या ठिकाणी राहुल सुद्धा आहे आणि ऋषीला मात्र थोडस मागे ठेवलंय. काय रणनीती असेल? 7 चेंडू 7 धावांची गरज असताना अटातटीचा सामना हा रंगतोय. गोलंदाजच्या मार्कवर राकेश. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, परंतु पंच सांगतात दोन्ही हात समांतर वाईडच्या रूपाने धावा असेल अवांतर. आता मात्र पुन्हा एकदा 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. बॉल टू रन. हर चेंडू वरती 1 धावा नक्कीच बनवावा लागेल जर का जिंकायचं असेल. पुढे आपल्या बॅटचा क्लास दाखवला. चेंडू चाललाय, वन बाम सीमारेषे बाहेर येतोय. कणकणीत चौकार. धावा राहिल्या फक्त 2 आणि चेंडू असतील अजून 5. अफलातून फलंदाजी बाप्पा 11 कोळबांद्रे संघाची. पंच सांगतायत वाईट स्वरूपाने आवाज देत असतो नक्कीच भर घालेल. एका धावाची गरज फक्त गरज. ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मात्र स्वप्नच राहणार आहे संघर्ष संघाचं. पाहिलं गेलं सुंदरशी रणनीती आखली. ऋषीने मात्र सुंदरसं कमबॅक केलं, पण तेवढंच सुंदर म्हणता येणार नाही कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी हाणामारी केली, मोठ्या फटक्यांची आतषबाजी केली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मनोज होता, कारण मनोज कोणती चूक करत नाही. पाहिला गेला क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर झेलचं पतन. नवीन बॅट्समन येईल पुन्हा एकदा. चला चला फटाफट रेडी राहायचं मागे. कंपल्सरी चेस आहे. 4 चेंडू आणि 1 धावांची गरज. ओमबेलेश्वर करंजाळे आणि कालकाई कृपा वाकवली. ओमबेलेश्वर करंजाळे रेडी राहायचंय. एका बाजूने मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज. ओमबेलेश्वर ओके आहेत ना? चला रेडी राहा. तिकडून आतमध्ये जायचंय, मैदानाचा ताबा घ्यायचा लगेचच. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदल करताना आपण पाहतोय. 4 चेंडू 1 धावांची गरज असताना संघर्ष क्रिकेट संघ, परंतु इतकं मात्र खराब गोलंदाजी आपण पाहिली राकेश यांची. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाने आवाज धावसंख्येमध्ये मात्र भर घातला आणि 1 ने धावसंख्या वधारली, उंचवली आणि सामना बाप्पा 11 कोळबांद्रे संघाने 1 हाती जिंकलाय. चला ओमबेलेश्वर करंजाळी संघ एका बाजूने आतमध्ये चला. ओमबेलेश्वर करंजाई ओमबेलेश्वर आवाज